नमस्कार. तुझे अनंत देव्हारे या शीर्षकाच्या खाली अनेक उत्तम सत अंतःकरणातले देवत्वाचे जे अनुभव आहेत त्यांचं एक प्रकट चिंतन आपण ऐकत असतो. आज त्यातलं पुढची सत्य अनुभूती जी तुम्हालाही खूप आवडून जाईल. देव चोरून नेईल असं त्याचं शीर्षक आहे. आमच्या पंढरीच्या वारीतला एक खूप गोड अविस्मरणीय अनुभव. संध्या माझी मैत्रीण आणि मी पंढरीच्या वारीत फक्त पुणे ते सासवड असं एक ओळीने 2-3 वर्ष गेलो आणि तो मोह आम्हाला आवरेना. पुन्हा एकदा निघालो. खरं तर संध्या आणि मी आमची विरुद्ध ध्रुवांची मैत्री. ती धीट, स्वावलंबी, धडपडी, काम फत्तेच करणारी. मी तिच्या उलट, म्हणजे तिचं शेपूट, स्वतःहून काहीच न जमणारी, उत्साह जरा कमीच, बोलताना धीट, पण ऑफिसेस अशा ठिकाणी वगैरे बोलताना किंवा अगदी डॉक्टरकडे काही होते सांगताना सुद्धा पटपट शब्द पण सुचत नाहीत. असं एक काहीतरी अजबच रसायन. आणि ती म्हणजे अगदी मामलेदार कचेरीत काम असेल किंवा दत्तयाग असेल तरी अगदी रसोईघर ते स्टेज किंवा ऑफिस ते अगदी कॅबचा माणूस इथपर्यंत सगळं अगदी मॅनेज करणार. आणि कुठे अशा सोशल ॲक्टिव्हिटीज धार्मिक असतील यागासारख्या वगैरे तर संतांची पुण्यतिथी, जन्मदिवस वगैरे तर हिच्याशिवाय पान हलणार नाही. अगदी तरुण तडफदार स्वयंसेवक असतील ते सुद्धा हिलाच वेठीला धरणार. आणि किती अडचण आली तरी ती डगमगायची नाही, कंटाळायची नाही, थकायची नाही, आळस करायची नाही. आणि नाराज होऊन डोळ्यात पाणी आणणं हे तर तिच्या गावीच नसतं. अभय हा दैवी गुणसंपत्तीतला पहिला जो गुण आहे ना, तो भगवंतानी तिला बहाल केला आहे. आणि मलाही देवाने दिला असेल, देव दयाळू आहे, पण मी चाळणे घेऊन गेले असतील तर देव तरी काय करणार. अशी थोडक्यात मैत्री दोन विरुद्ध ध्रुवांची, पण त्यामुळे कदाचित अगदी निस्वार्थी, निखळ, घट्ट आणि अकृत्री. पिठापूरच्या मंदिरामध्ये आमची जी श्रीपादांच्या साक्षीने मैत्री झाली ती अशीच अविरत भगवंत कृपेने राहिली. आज गेले 25 वर्ष त्या देवाच्या साक्षीने जी आम्ही मैत्री केली ती एकमेकांवर मनापासून प्रेम करणारी मैत्री. त्यामुळे वारीलाही दोघी बरोबर जायचो. आणि मग आमच्यातलं सामायिक सूत्र काय, कारण ती मैत्री अगदी गुणागोविंदानं आम्ही नांदतो, तर ते म्हणजे आमचे सद्गुरू नरहरी प्रभू अण्णा महाराज, अण्णा काळी, रावसाहेब ससरबुद्ध्यांचे शिष्य, बिडकर महाराजांच्या शिष्याचे शिष्य म्हणजे, आणि सद्गुरू श्री आप्पा महाराज कुलकर्णी जे चिदंबर स्वरूप कर्नाटकातले धारवाडहून आमच्यासारख्या भाग्यवान पुणेकरांसाठी पुण्यात आलेली. या एका कॉमन सूत्रांवर, म्हणजे या सद्गुरूंच्या भक्ती या सूत्रांवर आमची मैत्री अतिशय चिवट होत गेली. तो धागा अतिशय कोमल चिवट असा अखंडतेकडे चालला. तर यावेळी वारीला जाताना जरा अवघड जात होतं. पाय रेटत नव्हते, ऊन मी म्हणत होतं, संध्या आता हे उसणं अवसान आणणं आपण थांबवलं पाहिजे असं वारीत चालता चालता मी तिला म्हणत होती. पुढच्या वर्षीपासून हे असलं धाडस करणं बंद करूयात, नाही जमत आहे आपल्याला. माझं टुमणं चालूच. खरं तर मन आनंदाने भरलेलं, पण पाय मोडका आणि धीर लटका. चल ग, मी पण थकतीये, पुढचं पुढे बघू, नेतो देव. म्हणून देवाच्या जीवावर उत्साह दाखवत ती मला धैर्य द्यायला लागली. इतक्यात संध्याला एक शॉर्टकट दिसला. खूप तरुण माणसं, वृद्ध मंडळी त्या बाजूने जात होती आणि बोलत होती की 1.25 तास वाचतो. ऊन मी म्हणत होतं, आम्हाला वाटलं आपलाही 1.25 तास वाचेल. म्हणून लांबवरून दिसणारा तो चढ आम्हाला गोड वाटला. आम्ही त्या सगळ्या लोकांच्या मागे, जे जाणकार होते, जे नेहमी वारीला यायचे, त्यांच्या मागे आम्ही अगदी वाऱ्याच्या वेगानं सरकलो. तो चढ सरळ होता. दुरून डोंगर साजरे याची आम्ही अनुभूती घेतली. खरं तर जीवनात प्रत्येक ठिकाणी शॉर्टकटनी ध्येय साधणं हे बरोबर नाही हे आम्ही विसरून गेलो होतो.
थोडं चाललो, पण जेव्हा त्या टेकडीवजा चढ सरळ दिसला तेव्हा दोघी जीव मुठीत धरून बसलो. मुखी हरिनाम आणि नेत्र पैल तिरी असं वाटायला लागलं. खूप भीती वाटायला लागली. माझ्या समोर 2 छोटे कडे होते आणि त्यात गॅप होती. लोकं उड्या मारून चालली होती, पण माझा मुडका पाय आणि संध्यालाही भीती वाटत होती. आम्हाला ते जण आमच्या वयाने म्हणा, आमच्या आळशीपणाने म्हणा, आम्हाला नव्हतं ते झेपत आणि शक्यही वाटत. इतक्यात एका माणसानं मदत केली आणि संध्या चक्क माझा हात सोडून निघून गेली आणि माझा त्रिशंकू झाला. मला वर चढता येईना आणि खाली उतरता येईना. खाली खूप मोठी रांग, वृद्ध बायका, त्या खूपच वैतागल्या. त्या म्हणाल्या, काय ही बाई, ना पुढं जात ना मागं. मागचे लोक म्हणाले, बिगी बिगी पुढं सर्ग बाई मावशी. मला धस्स झालं. त्यांचं तरी काय चुकलं. म्हटलं, देवा, अरे वर जागा देत नाहीस म्हणजे लायकीच नसावी माझी, पण खाली नको ढकलूस 2 कड्यांच्या मध्ये. आणि नुसतंच उभं राहिलं तर वारकऱ्यांना अडवल्याचं पाप, ते पण मला नको आहे. इकडे संध्या माझी मैत्रीण गुल पलीकडे पोचून म्हणते, अगं ये ये ये. म्हटलं, मला टाकून का गेलीस, मला का सोडलंस. तो म्हणले, अगं मलाही काही सुधारलं नाही. शेजारच्या वारकऱ्यांनी मदत केली, हात धरला, मी तरून गेले. आमचं संभाषण ऐकत 2 छोटीशी गोंडस युवा मुलं, कॉलेजच्या वयाची असावीत, 18-20 वर्षाची जेमतेम, ती धावत धावत पुढं सरसावली. 20ची असावीत आणि म्हणाले, आजी एक उडी मारा की पोचाल, किती घाबरता. मी म्हटलं, बाळांनो, माझा गुडघा मोडलाय. मी उडी मारली ना तर मी वर नाही जाणार, डायरेक्ट खाली किंवा वर डायरेक्ट विठोबाच्याकडे. खूप खळखळून हसली. खरं तर तरुण मुलं कॉलेजात जाणारी म्हणाली, या अहो इतकं अवघड नाही आहे, नाही आहे लय अवघड. पण मग त्यांना दया आली आणि म्हणाली, असं करा, आम्ही दोघंही तिथे येतो उडी मारून आणि तुम्हाला उचलून धरतो आणि तुमच्यासकट उडी मारून पुढच्या तिथे जातो त्या गॅप सोडून. मला खरं म्हणजे ते आवडत नव्हतं, कारण मुलं खूप छोटीशी होती आणि मला खूप वाईट वाटत होतं आपल्याला त्यांना त्रास द्यावा लागतं म्हणून मी काहीच बोलले नाही. पण ते म्हणाले, आलो सुद्धा आम्ही तुमच्यापाशी, आता आम्ही तुम्हाला जरा उचललं तर चालेल का. मी म्हटलं, पळेल रे बाळा, मलाही विठोबाकडे जायचं आहे, पण मी काही लहान नाही, 50 किलो वजन आहे. दोघंही हसली, म्हणाली, पांडुरंग हरी वासुदेव हरी. वाणी ना खरी अमृताने उथंबलेली अशी होती. भाव खरा होता, डोळ्यात भक्ती आणि अवखळपणाही होता आणि पोटात खूप परोपकारी वृत्तीचा संस्कार होता. तो कृतीतनं बाहेर येत होता. त्यांनी मला त्या कड्यावर चढलं आणि मग खाली उतरून म्हणाले, आजी चला आता चढ नाही, सरा पुढं. हुश्य. मी अगदी चेहऱ्यावर समाधान आणून तिथेच थबकले. म्हटलं, बाळांनो, किती मदत केली. चहा घेता, माझ्याकडे बिस्किट आहेत, नाश्ता आहे, फळं आहेत, चालेल काही त्यातलं, घ्या बरं थोडं माझ्यासाठी. डोक्यावर सूर्य तळपतोय, पाणी तरी प्या, सरबत तरी प्या. 2 मिनटं बसली आणि थोडंसं माझं प्रेमाचा हट्ट मानला. म्हटलं, काय रे, वारी करा येतात दरवर्षी, काय कॉलेजला जाता का, मग दांडी मारली का काय, आणि सासवडला पायी जाता. आता माझ्या म्हातारीच्या आवाजात चांगलाच जोर आला होता. नाही हो जमत, कॉलेज नाही का बुडत, पण हिथंच उभं राहतो अडल्या नडल्या म्हाताऱ्या कोताऱ्याला आम्ही ना हा शॉर्टकट ओलांडायला मदत करतो. दिवसभर लय आनंद येतो. शेती भाती हाय, जमीन हाय, जमीन माय नि आभाळ बाप आणि विठोबाचं नाव मोप घेतो आणि खूप आनंद करतो. मी कॉलेजला वगैरे जातो, पण हे काम आम्हाला त्यापेक्षा जास्त वाटतं. अहो, देवळात काय, दशदिशात देव कोंडला आहे. शेतात आहे, भातात आहे, नात्यात आहे, गोत्यात आहे, सुखात आहे, दुःखात आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे. सांगा बरं, कुठे नाही हा आपला देव. त्यांचं बोलणं निर्व्याज होतं, खरंच गोड होतं आणि इतकं असूनही ते त्रिवार सत्यही होतं.
त्यांचा भाव भोळा होता पण खुळा नव्हता. कारण त्यांनी मला सांगितलं की अहो, आम्हाला खूप आनंद होतो जेव्हा 2 म्हातारी इथपर्यंत येऊन, जीव कुठलेही म्हातारे हे जीव इथपर्यंत येऊन पुन्हा मागेही जाऊ शकत नाहीत आणि पुढेही येऊ शकत नाहीत, अशा त्यांच्या गरजेच्या वेळेस भगवंत पांडुरंग आम्हाला दरवर्षी आणतो. आम्ही 3 वर्ष झाली खूप आनंदाने धावत धावत येऊन हे काम करतो. मला वाटलं खरंच नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये कवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. हे भगवंताचे बोल यांना उमगले. देव देवळात नाही, रावळात नाही आणि देव असा आपल्याजवळ चोरून बंदिस्त करायची ताकद तरी कोणाची. पण नंतर लगेच मला वाटलं नाही, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई, या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ते वेगळं आहे की देव चोरून नेईल अशी या 2 जीवांची, बालकांची, निष्पाप हसऱ्या आणि परोपकारी वृत्तीच्या मुलांची निश्चितच पुण्याई आहे की त्यांनी देव चोरून आणला आहे वरचा विठोबा, आपल्या हृदयात बंदिवान केला आहे आणि आपल्या कृतीने हाताने अलगद भक्तांना मदत करून ते उद्धरतायत. हाच विठोबा यांचीच पुण्याई थोर की यांनीच देव चोरून त्यांच्या अंतःकरणात आणला आहे आणि तो आम्हाला पण दाखवला. मी वयस्कर म्हणून मुलं माझ्या पाया पडली आणि मीच त्यांना म्हटलं, बाळांनो, तुमच्यामध्येच तुम्ही चोरून आणलेला आणि हृदय बंदिवान केलेला विठोबा मला दिसला. तुम्हीच मला आशीर्वाद द्या की आता पुढची वारी माझी निर्विघ्न होईल. काय आजी असं काय बोलता? जातो जातो बघा पुढून समोरून नवीन म्हातारी येते आणि तिला पण नको का मदत करायला? पांडुरंग हरी वासुदेव हरी असं म्हणत आपल्या हृदयात देव चोरून बंदिवान करायची आणि भक्तांना मदत करायची अशी सद्बुद्धी असणारी, ही पुण्याई असणारी ही 2 बालकरूपं विठोबानी तुमच्या माझ्यासाठी नक्कीच पाठवलीत आणि ह्यांनीच देव चोरून न्यावा ही यांचीच ताकद. धन्यवाद.